हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या आपण देवाचे नाव घेतो. आजचा दिवस आपण परमेश्वरामध्ये फक्त एक कार्यक्रम करण्यासाठी जमलेलो नाही, परंतु आज आपण त्या क्रूसासमोर उभं राहण्यासाठी आलेलो आहे. आजचा दिवस हा काही काळा दिवस नाही, इट्स नॉट अ ब्लॅक फ्रायडे, पण आजचा दिवस हा लाल रक्ताने लिहिलेला कराराचा दिवस आहे. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने, अनेक पंथ, अनेक मंडळ्या हा दिवस पालन करतात. आणि आजचा दिवस हा मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाचा दिवस. इतिहासामध्ये अनेक दिवस आहेत ज्यावेळेस प्रत्येक देशाला स्वातंत्र्य मिळालं. एका देशाचे दिवस असतात, त्यांचा इतिहास असतो. एखाद्या दिवशी संविधान स्थापन करण्यात आलं, एखाद्या दिवशी एखादा देश वेगळा झाला, एखाद्या दिवशी एखादा देश त्या ठिकाणी पारतंत्र्यातून आजाद झाला. परंतु येशू ख्रिस्ताला ज्या दिवशी क्रूसावरती खेळण्यात आलं, तो दिवस मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. ये सबसे बड़ी विजय थी मनुष्य जाति के लिए. और आज आपण पाहतो की देवाचा पुत्र हा मनुष्य झाला, बायबल सांगतं. आणि मनुष्याला देवाजवळ नेण्यासाठी स्वतः क्रूसावरती तो येशू ख्रिस्त चढला. येशूचा प्रवास गलगथ्यावरून सुरू झाला नाही, परंतु गतसेमनी मधून सुरू झाला. येशू त्या ठिकाणी रक्ताचा घाम गाळत होता. मानवी वेदना, शारीरिक वेदना आणि प्रत्येक प्रकारच्या त्रासाने, प्रत्येक प्रकारच्या विचाराने त्याचं प्रेशर त्याच्या शरीरावरती, त्याच्या मनामध्ये आलेला असताना तो गतसेमनीमध्ये त्याने त्याचा प्रवास सुरू केला. क्रूसाची वाट ही त्या 7 शब्दापासून सुरू होत नाही, पण त्याच्या पहिली जी रात्र होती तिथून सुरू होते. गतसेमनीमध्ये त्या ठिकाणी प्रवास. तो म्हणाला, त्याची शेवटची प्रार्थना होती त्या गतसेमनीमध्ये, जी त्याने एकांतात केली की हे पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझी नव्हे तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. त्या ठिकाणी प्रियांनो, येशूने मृत्यू स्वीकारला नव्हता, परंतु त्याने स्वतःची इच्छा त्या ठिकाणी मारली होती. गतसेमनी म्हणजे स्वतःची इच्छा मारणे, खुद की इच्छा को मारना, खुद की विचारों को मारना. आणि क्रूस म्हणजे काय? क्रूस म्हणजे स्वतःचं जीवन त्यागणं आणि येशूचं जीवन आत्मसात करणं. खुद के लिए जीना छोड़ना और परमेश्वर के लिए जीना प्रारंभ करना, ये हर एक मसीह के लिए अनिवार्य है. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी येशूचं क्रूसाचं जीवन जगणं हे कंपल्सरी आहे. आणि मग आपण पाहतो की तो इतरांसाठी जीवन देऊ लागला. आणि मग त्याला पकडण्यात आलं, खोटा न्याय त्या ठिकाणी झाला, निर्दोषाला दोषी ठरवण्यात आलं आणि देव त्या ठिकाणी शांत राहिला क्रूसावरती, कारण तो योजना पूर्ण करीत होता. तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या दुःखाच्या जीवनामध्ये देव त्या ठिकाणी शांत बसतो, कारण की तुमच्यासाठी तो नवीन योजना तयार करत आहे. ज्यावेळेस येशू त्याची इच्छा मारत होता की हे पित्या, तू माझी नव्हे परंतु तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, तर स्वर्गीय पिता त्याच्या पुनरुत्थानाची तयारी त्या ठिकाणी करीत होता. स्वर्गीय पिता तिसऱ्या दिवशी त्याला उठवण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांनी केलेला होता. आणि आपण पाहतो बायबल मध्ये, ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं, त्याला न्याय प्रणाली पण नाही भेटली. काय आरोप लावला त्याच्यावरती? की हा ब्लास्फेमी करतो, हा देवाविरुद्ध जातो, हा यहुदी धर्माविरुद्ध जातो. म्हणून येशूला त्या ठिकाणी एक चोर, व्यभिचारी, डाकू, गँगस्टर म्हणून त्याच्यावरती आरोप लावले नाही. कोणते आरोप लावले त्याच्यावरती? हा कशा विरुद्ध जातो? धर्माविरुद्ध जातो. आणि आज म्हणून खरी सेवा करणाऱ्यांना हाच आरोप लावला जातो की ते परंपरेविरुद्ध जातात. जे हजारो वर्षापासून
जी प्रथा चालत आलेली आहे त्याच्या विरुद्ध ते जातात। आज हा आरोप त्याची खरी सेवा आणि वचनावरती चालणाऱ्या प्रत्येक विश्वासावरती लावण्यासाठी। इसलिए मैं आपको बोलना चाहता हूं, यीशु के विरोधी डाकू लोग या गुंडा लोग नहीं थे, यीशु के विरोधी रोमी लोग नहीं थे, यीशु के विरोधी उसके ही भाई लोग थे। यीशु को पकड़ने के लिए उसी के फैमिली में से एक ने प्लान किया, यहूदा इस्करियोत। यीशु की मिनिस्ट्री से जलन फिरौन को नहीं हो रही थी, यीशु की सेवकाई से प्रॉब्लम कैसर को नहीं थी, यीशु की प्रचार से प्रॉब्लम पिलातुस को नहीं थी, यीशु के प्रचार से प्रॉब्लम अन्नास को नहीं थी, यीशु के प्रचार से प्रॉब्लम, यीशु के वचन से प्रॉब्लम थी यहूदी महायाजक को। आमीन। इसलिए आज जब भी हम सच बोलते हैं हमारे ही लोगों को प्रॉब्लम होती है। बाहर के लोग फ्रेंड्स बन रहे हैं, अपने ही लोग दुश्मन बनते जा रहे हैं, ये हकीकत है। 2000 साल पहले ऐसे हुआ था। वो यीशु जो सबसे पहले यहूदी लोगों के लिए आया था। मत्तईचं पुस्तक सांगतं त्या ठिकाणी त्याच्या येण्यापूर्वी योहान बप्तिस्मा देणारा त्या ठिकाणी आला। पहा, जंगलामध्ये एक आवाज आहे। कोणती आवाज आहे? की पश्चाताप करा कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आहे, मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य नजदीक है। यीशु के लिए यूहन्ना ने रास्ता तयार किया, येशूसाठी योहानाने त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म सेट केला आणि येशू आला सगळ्यात पहिलं कोणासाठी? यहुदी लोकांसाठी। कोणासाठी आला तो? यहुदी लोकांसाठी सगळ्यात पहिलं। आणि येशू म्हणाला की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आणि पापी लोकांना तारण्यासाठी आलेला आहे। पौल सांगतो यहूदी होने की क्या बड़ाई, खतना करने का क्या लाभ, हर प्रकार से बहुत कुछ। सबसे पहले परमेश्वर का वचन हमको दिया गया। प्रेज़ द लॉर्ड। सबसे पहले प्रभु का वचन हमको दिया गया। लेकिन आपको मालूम है पौलुस होने से पहले क्या करता था? जब वो शाऊल था वो पुरानी व्यवस्था के साथ वफादार था और यीशु मसीह के लोगों को, यीशु मसीह के मानने वालों को मारता था। आज मैं सेम शाऊल हर चर्च में देख रहा हूं। हमारे शहर में जहां जहां हम लोग जाते हैं मैं ऑब्जर्व करता हूं कई सारे लोग जिनको लगता है कि यीशु के पीछे चल रहे हैं वो एक धर्म के पीछे चल रहे हैं। यीशु उनके जीवन में 100 किलोमीटर भी नहीं है। कुछ लोग हैं जो आसपास ही भटक रहे हैं, अंदर नहीं जा पा रहे द्वार के अंदर। कुछ लोग हैं जिन्होंने यीशु को बाहर रख दिया है और वो अंदर ही अपना एंजॉय कर रहे हैं। तो उनके लिए यीशु कहता है कि देखो मैं द्वार पे खड़ा हूं, द्वार को खटखटाता हूं, मेरी वाणी सुनकर जो भी द्वार को खोलेगा मैं उनके भीतर आऊंगा। माझे प्रियांनो, ये बॅकग्राऊंड मी इसलिए बता रहा हूं, ये बॅकग्राऊंड यासाठी सांगत आहे की आपण नेमकं समजावं की येशूने नेमकं मारलं कोणी। प्रेज द लॉर्ड। येशू को आखिरकार किसने मारा? येशूला कोणी त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट केला किंवा येशू पासून प्रॉब्लेम काय होऊ शकत होता कोणाला? जस्ट इमॅजिन काय प्रॉब्लेम येशू देत होता। आताच आपण या स्किट मध्ये पाहिलं येशूने काय केलं? आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना बरं केलं, कुष्ठरोग्यांना ज्यांना कोणी हात पण लावत नव्हतं त्यांना येशू ख्रिस्तानी बरं केलं। ज्या स्त्रिया समाजामध्ये टाकलेल्या होत्या, वाळीत टाकलेल्या होत्या, त्यांच्याकडे येशू गेला, सामरी स्त्रीकडे तो स्वतः गेला। व्यभिचारी स्त्रीला त्याने माफ केलं, तिच्यावरती आरोप लावला नाही। जक्कय करप्ट माणूस, त्याच्या घरी येशू म्हणला आज मी तुझ्या घरी जेवण करायला येतो। येशू अशा लोकांमध्ये बसला ज्या लोकांकडे कोणी जात नव्हतं। येशूने प्रत्येकाला जवळ केलं, मग ते याजक असू दे, निकोदेमस सारखा, जक्कई सारखा करप्ट टॅक्स ऑफिसर असू शकतो, सामरी स्त्री सारखी व्यभिचारिणी स्त्री असू शकते, 10
कोड्यांसारखे लोक असू शकतात, किंवा 12 वर्ष ग्रसित रक्तस्रावी स्त्री जी मरणाच्या उंबरठ्यावर होती ती असू शकते, किंवा लहान लेकरं असू शकतात, किंवा बार्तिमय आंधळा असू शकतो, जो एक आंधळा होता आणि भिकारी होता. यीशु हर प्रकार के लोगों के पास गया, प्रत्येक प्रकारच्या लोकांकडे तो गेला. मग अशा व्यक्तीपासून प्रॉब्लेम काय है? आमेन. ऐसे व्यक्ति से क्या ही प्रॉब्लम हो सकती है, जो कि जिसने प्रभु के वचन को पढ़ता था, प्रभु के राज्य का सुसमाचार सुनाता था. धन्य है वे जो मन की दीन है, स्वर्ग का राज्य उनका होगा. धन्य है वे जो सीधे हैं, वे पृथ्वी के अधिकारी ठहरेंगे. मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो को तुम पाओगे, खटखटाओगे तो खोला जाएगा. कोई तुम्हें एक गाल पे मारे तो तुम्हें दूसरा गाल दे देगा. कोई तुम्हें बोले 1 मील चलना तो तुम कितने मील जाना? 2 मील चले जाना. अच्छी टीचिंग है, अच्छी सीख है. कभी उसने बुरा नहीं सिखाया, कभी उसने बुरा नहीं किया. ऐसे व्यक्ति से प्रॉब्लम क्या है? सोचा है आपने कभी? ऐसे व्यक्ति से क्या ही प्रॉब्लम हो सकती है? हाँ, प्रॉब्लम है. क्या प्रॉब्लम है? कि वो सच बोलने वाला है. हमें काय प्रॉब्लेम आहे लोकांना त्यावेळेस? की येशू कसं बोलायचा? खरं बोलायचं. ही प्रॉब्लम आज पण है, ये प्रॉब्लम आज भी है. जब से आप परमेश्वर के वचन की सच्चाई को बताओगे, लोगों को आपसे चीड़ होने लग जाएगी. पता नहीं क्यों. आपके साथ हो रहा है ये मैसेज, हम सबके लिए. हालेलुया. जब आप अपना काम कर रहे हो, जब आप अपने परमेश्वर के रास्ते पे चलना शुरू कर चुके हो, जेव्हा तुम्ही खोटं बोलणं सोडलेलं आहे, जेव्हा तुम्ही वाईट सवय त्यागलेला आहे, नेमकं त्याच व्यक्तीपासून सगळ्यांना प्रॉब्लेम सुरू होते. माझ्या येशू सोबत तेच झालं. माझ्या येशू सोबत तेच झालं. त्या येशूला त्याच्याच लोकांनी पकडून दिलं, त्या येशूला त्याच्याच लोकांनी त्रास दिला. त्या येशूला आपण स्किट मध्ये ऐकलं की कशा प्रकारे ज्या लोकांनी त्यांना होसाना म्हणून जय जयकार केला, त्याच लोकांनी आपण पाहतो की त्याला म्हटले की आम्हाला बराब्बास पाहिजे. आम्हाला कोण पाहिजे? बराब्बास पाहिजे. आणि आम्हाला येशू नको. पिलाताने त्या ठिकाणी काय केलं? ऑप्शन दिलं. पिलात म्हणाला की मी एक करू शकतो, एक तर मी येशूला सोडू शकतो, एक तर मी बराब्बासला सोडू शकतो. तुम्हाला कोण पाहिजे? बराब्बास कोण होता? डाकू, गुंडा, चोर, खूप मोठे खटले त्याच्यावरती होते. आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कोण? येशू. लोकांच्या जमावातून काय आवाज आला माहितीये का? काय आवाज आला? आम्हाला काय पाहिजे? बराब्बास. आम्हाला कोण पाहिजे? बराब्बास. आणि हाच आवाज प्रत्येक निवडणुकीमध्ये होतो. हाच आवाज प्रत्येक शहरामधून आज ऐकू येते. हमको बराब्बास चाहिए, यीशु नहीं चाहिए. हमको ऐसा लीडर चाहिए जो हमको तकलीफ देगा. हमको ऐसा अगुवा चाहिए जो हमें प्रताड़ित करेगा. हमको ऐसे व्यक्ति के पीछे चलना है, ऐसे व्यक्ति को अपना नेता बनाना है जो क्या करेगा? हमारे ही लोगों का नुकसान करेगा. इसलिए हजारों साल पहले यीशु के भी लोगों ने किसको चुना? शाऊल को चुना. शमूएल के पास आए और लोगों ने कहा हमें बाकी राष्ट्रों की तरह क्या दे? राजा चुनने दे. ये बात शमूएल ने प्रभु को बताई. प्रभु म्हटला की शमूएल ठीक आहे, त्यांनी तुला नाही मला तुच्छ झालेला आहे, त्यांनी माझा नाकार केलेला आहे. प्रियांनो, जब हम प्रभु को छोड़ किसी और की आराधना करने लगते हैं, हम परमेश्वर की डायरेक्ट तौहीन कर रहे हैं. हम परमेश्वर की डायरेक्ट निंदा करते हैं. हम परमेश्वर के डायरेक्ट बोल रहे कि प्रभु तू राजा नहीं, वो व्यक्ति राजा है मेरे जीवन में. आमेन.
किसी भी व्यक्ति को, वस्तु को जब हम प्रभु की जगह पे रख देते हैं, वो हमारा स्वामी बन जाता है। यहूदी लोगों ने किसको स्वामी चुना? बरअब्बास को। जब बरअब्बास को चुना, सब लोग खुश हो गए, बरअब्बास बरअब्बास। और उस निष्कलंक, निर्दोष, निष्पाप, पवित्र परमेश्वर के बेटे को क्रूस के ऊपर मरने के लिए छोड़ दिया। येशूने त्या ठिकाणी त्याच्यावरती खटला टाकला, त्या निर्दोषाला दोषी ठरवलं, आणि त्या ठिकाणी आपण पाहतो त्या डोक्यावरती काट्याचा मुकुट ठेवण्यात आला। हे काटे शापाचे प्रतीक होते, कारण की बायबल सांगतं की आदमाने पाप केलं आणि जमीन काटे उगवू लागली। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आदमने पाप किया और जमीन काटे को प्रोड्यूस करने लग गई। तेच काटे येशूने मुकुट म्हणून घातले, जेणेकरून आदमाचा शाप त्याच्या मुकुटाने तोड़ले। उसकी कांटों के ताज पहनने से आदम ने जो शाप शुरू किया था, वो उसने ताज को पहनकर तोड़ दिया, और उसने कहा कि अब तुम्हारे जीवन में कांटे नहीं होंगे, क्योंकि वो कांटा मैं ले रहा हूं। अब मैं चाहता हूं कि तुम शाप मुक्त जीवन जियो, तुम्ही शाप मुक्त जीवन जगा, कारण की मी तो स्वतः शाप घेतला, मी स्वतः शापित झालो। माझा परमेश्वर जो पवित्र म्हणून आला, परंतु शापित म्हणून क्रूसावरती चढला। माझा परमेश्वर निष्कलंक म्हणून आला, परंतु दोषी म्हणून त्याला क्रूसावरती टाकण्यात आले। त्या क्रूसावरून आपण पाहतो आदमाचा शाप त्याने कायमचा तोडून टाकला। म्हणून आज आपण शापामध्ये जीवन जगलं नाही पाहिजे। आमेन। शाप का जीवन हमारे में नहीं है। प्रभु ने शापित जीवन जीने के लिए नहीं बुलाया है, प्रभु ने गरीबी में रहने के लिए नहीं बुलाया है, प्रभु ने हमको किसी के सामने झुकने के लिए नहीं बुलाया है, क्योंकि उसने ऑलरेडी सारी चीजें हमारे लिए कर दी। त्याला क्रूसावरती खेळले, आणि त्या क्रूसावरून 7 वचने बाहेर आली। ही 7 वचने वेदनेची नव्हती, परंतु 7 वचने स्वर्गीय अधिकाराची घोषणा होती। क्रूसावरून येशू बोलला, पहिले वचन, पित्यांना त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहे त्यांना समजत नहीं। हे पिता उन्हें माफ कर दे, क्योंकि वो क्या कर रहे हैं वो नहीं जान रहे। सचमुच उनको नहीं मालूम था कि वो क्या कर रहे हैं? मालूम था, उनको मालूम था वो किसको क्रूस के ऊपर चढ़ा है। उनको मालूम था कितनी दर्दनाक मौत वो उनको दे रहे हैं। उनको मालूम था वो चाबुक की मार वो दे रहे हैं, लेकिन उनको ये नहीं मालूम था कि जो वो कर रहे थे वो गलत कर रहे थे, क्योंकि उनके लिए वो सही था। त्यांच्यासाठी ते चांगलं होतं, ठीक आहे, ओके, हा एक क्रिमिनल आहे, हा एक दोषी आहे, आणि त्या दोषी सारखं त्याला मारायचं, ऍट द एंड क्रूसावरती टांगायचं। दुसरी शिक्षा ही पण होती, यहुदी कल्चरनुसार डोंगरावरती घेऊन जाऊन कडेलोट करायचा, दरीतून फेकून जायचं। मोशेच्या व्यवस्थेनुसार आणखी एक शिक्षा होती, पत्थरवाग करायचा, दगड मारायचे। पण या सगळ्या शिक्षेमध्ये सगळ्यात क्रूर शिक्षा होती क्रूसावरती टांगायची। आणि कोणती शिक्षा निवडली? क्रूसाची शिक्षा। पहिलं वचन, पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहे त्यांना समजत नाही। येशू ख्रिस्त वेदनेमध्ये होता, परंतु त्याचे तोंड दोषासाठी त्याने उघडले नाही, त्याचे तोंड, त्याचे शब्द क्षमेसाठी उघडले। रडण्याऐवजी, विवळण्याऐवजी, इतरांना दोष शिवाशाप देण्याऐवजी येशूने त्याचं मुख उघडलं की हे पित्या त्यांना क्षमा कर। पहिला शब्द आपल्याला काय शिकवतो? प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण क्षमा केली पाहिजे। आमेन। प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण काय केली पाहिजे? सगळेजण म्हणा, काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे। लोग क्षमा करना मतलब क्या? कई लोग कंफ्यूज है। क्षमा करना मतलब, क्षमा करना मतलब कि हे प्रभु
इस व्यक्ति ने, इन लोगों ने जो भी कुछ मेरे खिलाफ किया है, मुझे तकलीफ दी है, मैं माफ करता हूं और तेरे हक में सोचता हूं। यह है क्षमा करना। क्षमा करना मतलब, हे प्रभु मैं माफी देता हूं, मैं बदला नहीं लूंगा कि जो उन्होंने मुझे किया था मैं वैसे भी उनको ही करूंगा। ये है क्षमा। क्षमा करना मतलब ये नहीं कि उसके साथ जाके दोस्ती कर ले। कई लोग ये नहीं समझते। बरस लोकांना वाटतं की अरे माफ कर, पण माफ करणं म्हणजे ऐसा आता हा नहीं कि परत जाऊन त्या व्यक्तीशी मिलणं। सी, यीशु ने कई लोगों को माफ किया लेकिन उनके साथ जाके दोबारा मिला नहीं हुआ। आमेन। ये सैनिकों को माफ किया लेकिन बाद में जाके उनको गले नहीं लगाया, है ना? बाद में जाके उनके साथ खाना नहीं खाया, बाद में जाके उनके साथ पार्टी नहीं करी। माफ कर दिया, ठीक है, लेकिन हमें माफ करना है। पिता माफ करेगा कि नहीं हमें मालूम नहीं है। मुझे लगता है पिता ने जो सजा उसको मिलनी थी वो दी होगी, लेकिन यीशु ने अपनी स्टैंड, अपनी पोजीशन क्लियर कर ली कि हे पिता मैं माफ करता हूं। क्यों? बाइबल कहती है जब तुम दूसरों को माफ नहीं करोगे तुम्हारे पाप को माफ नहीं कर। जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना जे तुम्हाला छळतात, जे तुमचा अपमान करतात त्यांना माफ करत नाही, तोपर्यंत पिता तुमचे पाप माफ करणार नाही। म्हणून प्रभूच्या प्रार्थनेमध्ये एक लाईन आहे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर। हे मी केव्हा म्हणू शकतो की प्रभू माझ्या पापांची क्षमा कर? पहिलं जेव्हा मी दुसऱ्यांच्या पापांची क्षमा करतो। बट वी हॅव टू बी केअरफुल, वी हॅव टू बी प्रेज द लॉर्ड, वी हॅव टू बी केअरफुल। क्षमा निघली पाहिजे। सूड हा प्रभु पासून नहीं है कि उसने मेरे साथ ये किया तो मैं भी वैसे ही करूंगी। जब हम सोचते हैं बदला लेने का, उसी टाइम पे हम अपनी माफी को कैंसिल कर रहे हैं। वेरी डेंजरस, राइट? उसी समय हम अपनी माफी को कैंसिल करते हैं। कल को मैं गलती करूंगा, क्योंकि हम सब गलती करते हैं। कल को कुछ भी मैं गलती करूंगा, प्रभु मुझे माफ नहीं करेगा। प्रभु बोलेगा सबसे पहले उसको जाके माफ कर, सबसे पहले उसको जाके क्षमा कर, फिर अपना अर्पण वेदी पे रख, अपनी प्रार्थना वेदी पे रख। जोपर्यंत जो उपवास आहे, आणि मी तुम्हाला सांगतो 40 दिवस उपवास करून पण जर तुमचं मन पिघळत नाहीये, काहीच फायदा नाही उपवास करून। 40 दिवस उपवास करून पण तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होत नाहीये, कोई मतलब नहीं है। वो वेट लॉस हो जाएगा फ्री में, कोई प्रोडक्ट लेने की जरूरत नहीं, फ्री में वेट लॉस। 40 दिन उपवास करो। सो हमारा उपवास कब मान्य होगा? आमची प्रार्थना कधी मान्य होईल? आमचा दशमांश कधी प्रभू घेईल? आमचे अर्पण प्रभू कधी स्वीकार करेल? आमची सेवा प्रभू कधी स्वीकार करेल? ज्यावेळेस आपण क्षमा करतो। हालेलुया, आमेन। कारण की आपण जर या सगळ्या गोष्टी केल्या आणि क्षमाच नाही केली, प्रभू मला नाही पाहिजे, मला तुझं मन पाहिजे, आणि त्या मनामध्ये अक्षमा आहे, त्या मनामध्ये काय राग आहे, त्या मनामध्ये काय आहे सूड भावना आहे। तुम्ही वाटच पाहते की येऊ दे मी त्याला दाखवतो, येऊ दे मी त्याला दाखवतो। सूड भावना, यस। बदला, बाइबल सेज वेंजनेंस इज माइन, बदला परमेश्वर का है। बाइबल का सांगतं बदला घेणं कोणाचं काम आहे? परमेश्वर। और यस, बाइबल में परमेश्वर ने, वो बदला लेने वाला परमेश्वर है। ये भी गुड न्यूज है। वो केवल क्षमा नहीं करता है, वो बदला भी लेता है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। यीशु ख्रिस्ताने काय केलं? पापाचं वेतन काय आहे? पाप की मजदूरी मृत्यू है, तो वो मिलेगी, लेकिन पाप की वेतन मिलेगा, त्याचा पगार भेटेल तुम्हाला, मृत्यू भेटेल। पण एकच त्या ठिकाणी ऑप्शन आहे, क्रूस। हालेलुया, फक्त त्या क्रूसावरती ते वेतन कॅन्सल होतं,
त्या क्रूसावरती माझी शिक्षा कैंसिल हो जाए। उस क्रूस के ऊपर मेरा वेतन मुझे नहीं मिलेगा, उस मृत्यु के बदले मुझे जीवन मिलेगा, उस सजा के बदले मुझे आनंद मिलेगा, आंसू के बदले मुझे खुशी मिलेगी, निराशा के बदले मुझे आशा मिलेगी, अशांति के बदले मुझे शांति मिलेगी, अनाथ यदि मैं हूं तो मुझे परिवार मिलेगा। वो कहता है कि जितनों ने मुझे स्वीकार किया उन सबको मैंने मेरे बेटे और बेटी होने का अधिकार दिया। ये सब पॉसिबल है क्रूस के ऊपर। इसलिए क्रूस हमारे जीवन का सेंट्रल पॉइंट है। क्रूस आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे। येशूने हे स्पष्ट केलं की स्वर्ग कर्मावरती चालत नाही तर कृपेवरती चालतं। एका क्षणामध्ये मरणारा चोर आपण पाहतो। दुसरं वचन, आज तू माझ्या बरोबर स्वर्ग लोकात असशील। आज तू माझ्या बरोबर स्वर्ग लोकात असशील। दोन चोर होते येशू सोबत। एक चोर बोलला, त्याची थट्टा उडवत होता। काय म्हणाला तो की ओके, जर तू खरोखर देवाचा पुत्र असशील तर तू स्वतःला पण वाचव आणि मला पण वाचव। ही काय होतं माहितीये का, येशूची परीक्षा होती क्रूसावरती। जस्ट इमॅजिन, तुम्हाला वाटतं ते 3 परीक्षा संपल्या? नाही, नीट वाचा वचन। बायबल सांगतं आणि शैतान थोड्या काळासाठी त्याला सोडून गेला, असं लिहिलेलं आहे। आय थिंक मत्तेमध्ये है ना, माहित तुम्हाला? शैतान येशूला घेऊन गेला डोंगरावरती उपवासानंतर, आणि येशू त्याला म्हणाला की हे दगड आहे, त्याचं काय कर, तू भाकरी बनव, आणि हे सगळं वैभव दाखवलं, सगळं जग दाखवलं, मी सगळं तुला देईल, पण माझं काय कर, तू पाया पड, माझ्यासमोर नम्र हो, माझ्यासमोर समर्पण कर। येशूने त्याला 3 वेळेस काय बोलला, इट इज रिटन, हे लिहिलेलं आहे, हे लिहिले आहे। पण शैतान पण वचनाद्वारेच युक्तिवाद करतो, येशूने पण वचनानेच त्याला उत्तर दिलं। इसलिए ये बात क्लियर है, शैतान को भी वचन मालूम है। आमेन। शैतानाला पण तुमच्यापेक्षा जास्त शैतानाला वचन माहिती, हमसे ज्यादा मालूम है उसको, कारण कि वो हमसे पहले है दुनिया में। उसको बाइबल सब पता है, कहाँ पे क्या लिखा, एवरीथिंग यू नो, लेकिन उसमें क्या नहीं है, अनॉइंटिंग नहीं है, अभिषेक नहीं है, अधिकार नहीं है। उसके पास सिर्फ ज्ञान है, उसके ऊपर अधिकार नहीं। उसका परमेश्वर के साथ व्यक्तिगत संबंध नहीं, रिश्ता नहीं जो आपला है। येशूने त्याला उत्तर दिलं की हे शैताना, तू आपला प्रभू परमेश्वर याची परीक्षा पाहू नको, इथून निघून जा। तो निघून गेला, आणि बायबल सांगतं की थोड्या वेळासाठी शैतान त्या ठिकाणातून निघून गेला। मग नंतर कधी आला माहिती शैतान? क्रूसावरती। नंतर कधी आला? क्रूसावरती। त्या क्रूसावरती त्या व्यक्तीद्वारे शैतान त्याची शिकवलं। पहा, येशू क्रूसावरती आहे ना, त्याच्याकडे सगळे सामर्थ्य, सगळी पॉवर आहे। त्याने 4 दिवस झालेल्या लाजराला जिवंत केलं, तू स्वतःला वाचू शकत नाही का? इम्पॉसिबल डिसीज त्याने क्युअर केले, लेप्रसी इम्पॉसिबल, जन्मापासून आंधळा इम्पॉसिबल, आज येशूने ठीक केलं। याईरची कन्या मेलेली, तिला बरं, आणि खूप चमत्कार जे बायबल मध्ये रेकॉर्ड पण नाही सगळ्या गोष्टी। पाण्यावरती चालला, इम्पॉसिबल का? शब्दाने अंजिराच्या झाडाला शाप दिला, नेतृत्व दाखवलं, आधी त्याचं आधिपत्य दाखवलं। जर येशू एवढं सगळं करू शकतो, तो एका मिनिटामध्ये क्रूसावरती स्वतःला सोडू शकत नाही का? त्याच्या सोबत 2 चोर होते, त्यांना पण सोडू शकत नाही का? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचा क्रूस खाम चालत असताना तुम्हाला चिडवायला लोक त्या ठिकाणी येतील, तुमच्यावरती हसायला लोक येतील, बरोबर की नाही? तुमची दुर्दशा पाहून शैतान लोकांद्वारे तुमच्याशी बोलेल, अरे आता बघ, अब देख, तू वही है ना जो उपवास करता था, तू वही है ना चर्च जाता था, तू वही है ना प्रार्थना करता था, तू वही है ना जो हमेशा आगे है प्रभु के काम के लिए, आप देख तेरे साथ क्या हो रहा है। कौन बोलेगा?
यीशुला पण तेच बोला कि यदि तू सचमुच खुदा का बेटा है तो अपने आप को बचा और हमको भी बचा ले। कितना प्रेशर यीशु के ऊपर सोचो, उसका टेम्पटेशन खत्म नहीं हुआ है क्रूस के ऊपर, मेन काम वहां पे है। इसलिए 7 शब्द फॉर इंपॉर्टेंट, बहुत इंपॉर्टेंट। लेकिन दूसरा चोर था, लक्ष्य कर, दूसरा चोर था तो काय बोलला की अरे आपण तर आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत, आपण तर चोर आहोत, आपण तर खरोखरी सजा आपल्याला योग्य आहे, पण हा निर्दोष आहे। एक इंपॉर्टेंट बात में बताने वाला, इंपॉर्टेंट। यीशु के 12 चेले कितने साल उसके साथ रहे? 3.5 साल। कितने साल? 3.5 साल सेवकाई करी, 3.5 साल साथ में रहे। ये चोर कुछ ही घंटे यीशु के साथ है, ये चोर कुछ ही घंटे यीशु के साथ है, लेकिन उसने यीशु को पहचाना कि वो कौन है जो चेले भी नहीं पहचान सकते। You understand? त्याला त्या काही तासातच कळालं, त्या क्रूसाच्या वाटेवरती त्याने येशू देवाला क्रूस घेताना पाहिलं आणि शिष्य येशूला पाण्यावरती चालताना पाहिलं, लाजरसला जिवंत करताना पाहिलं, वचन बोलताना पाहिलं, अंजिराच्या झाडाला शाप देताना पाहिलं। हे शिष्य 5 भाकरी आणि 2 मासे किती लोक जेव घातले? 5,000 लोकांना जीव घातलं। कोण होते त्यासोबत? शिष्य होते। येशू त्या पर्वतावरती गेला, त्याचा चेहरा परिवर्तित झाला आणि त्या ठिकाणी कोण होते त्यासोबत? शिष्य होते। सगळं काही पाहिलं, पण त्यांनी ते पाहिलं नाही जे चोराने पाहिलं। या चोराने पाहिलं की हा खरोखर काय? निष्कलंक, निर्दोष। म्हणून प्रियांनो, जे माझ्यासोबत लोक आहेत बऱ्याच वेळेस मिनिस्ट्रीमध्ये, त्यांना कळत नाही राहिलंय, परंतु जे कमी वेळेमध्ये ओळखताय त्यांना देवाचं वचन कळतं। यही चीज यीशु के साथ हुई। जो 3.5 साल तक उसके साथ थे, उनको यीशु समझ में आया ही नहीं, और जो कुछ ही घंटे उसके साथ था उसको वचन समझ में आया, और उसी को यीशु ने बोला, क्या बोला? आज तू मेरे साथ स्वर्ग लोक में होगा। आज तू माझ्यासोबत स्वर्ग लोकामध्ये। मी तुम्हाला सांगतो, नवीन लोक देवाकडे जुन्या लोकांपेक्षा पहिलं देवाच्या राज्यात। पुराने लोग क्या ही बोलूं, बेकार होते जा रहे हैं। जिनको बाइबल मालूम है, जिनको सब कुछ पता है, 66 बुक जिन्होंने पढ़े हैं, वो नहीं बढ़ पा रहे आगे, और जो नया है चोर की समान, वो आगे बढ़ ले रहा है। ये मैं नहीं कह रहा हूँ, वचन कहता है, पहले वो आखिरी होंगे और आखिरी पहले हो जाएंगे। तो यदि आप लोग किसी नए व्यक्ति को देखोगे आगे बढ़ रहा है, तो दोष मत देना किसी को, ये आपकी गलती है, क्योंकि प्रभु का वचन आप ही के पास है, लेकिन आपको समझ में नहीं आ रहा है, तो इसलिए प्रभु उनके पास दे रहा है जो कि मसीह नहीं है। हर जगह चर्च में जितने भी बॉर्न क्रिश्चियन है वो ट्रेडिशन बन चुके हैं, उनके नाम क्रिश्चियन है, बस सरनेम क्रिश्चियन है, बपतिस्मा हो चुका है, लेकिन जीवन बिल्कुल मसीह में नहीं। और वो लोग जो बिल्कुल नए हैं, अनपढ़ हैं, कुछ नहीं मालूम, चर्च क्या मालूम नहीं है, बपतिस्मा मालूम नहीं है, प्रभु भोज मालूम नहीं है, मैं उनमें समर्पण देख रहा हूँ, मैं उनमें समर्पण देख रहा हूँ। वो लोग सबसे पहले आज्ञा पालन करने के लिए नंबर 1 है, सबसे पहले। ये चोर ने क्या किया? जो चेले लोग नहीं समझ पाए, ये चोर समझ गया, अरे हम तो पापी है, लेकिन ये तो निष्कलंक। और
उसको यीशु ने बोला तुम मेरे साथ आज पॅराडाइज में होगे. प्रेज द लॉर्ड. आपल्यासोबत असं होऊ नये प्रियांनो. हमारे साथ नहीं होना चाहिए, क्योंकि प्रभु की महिमा यहाँ पे आ चुकी है. प्रभु का अभिषेक यहाँ पे आ चुके हैं. उसके पीछे लगो. आलस छोड़ दो, दुनियादारी छोड़ दो. अल्टीमेटली प्रभु का ही नाम आपके मुंह में आएगा. ना आपका भाई होगा, ना आपकी माँ होगी, ना आपकी बहन होगी, सास, ना आपका बाप होगा. यीशु का नाम ही निकलेगा. उस हॉस्पिटल के बेड में यीशु ही छुड़ाएगा. पापों की दलदल से यीशु ही छुड़ाएगा. तो क्यों इंतजार करना बूढ़े होने का और फिर पश्चाताप करने का, जबकि जवानी में ही पश्चाताप करना. अभी उसका हाथ थामो. आताच त्याचा हात घ्या. हालेलुया. अभी उसका हाथ पकड़ो. धन्य है वो लोग जिन्होंने अपनी जवानी प्रभु को दी है. छोड़ दो दुनियादारी. आई एम टेलिंग यू, प्रभु ने छुड़ाया है फिरौन से, प्रभु ने छुड़ाया है कैसर से, प्रभु ने छुड़ाया है नबूकदनेस्सर से, प्रभु ने छुड़ाया है पापों से, प्रभु ने छुड़ाया है संसार से. उसने क्या कहा? मैंने संसार को जीत लिया है. तो हम किसके अधीन चल रहे हैं? प्रभु ने छुड़ाया है पैसे से, प्रभु ने छुड़ा है चिंता से, प्रभु ने वाचवलेला आहे निराशेपासून. मग आज काय आपलं मागं खेचतंय? कोणती गोष्ट मागे खेचते? सोचू जरा. येशूने स्पष्ट केलं की स्वर्ग हे कृपेवरती चालतं. एका क्षणामध्ये मरणारा चोर स्वर्गाचा वारस झाला. हालेलुया. एक पल में ही. यदि उसने नहीं बोला होता नरक फिक्स था उसको. उसने अगर नहीं कुछ बोला होता, दूसरे चोर को नहीं बोला यीशु ने. दोनों भी यीशु के पास है. एक की सोच फर्क है, दूसरे की सोच. एक ने बोला, यीशु की ठट्टा उड़ाई, यीशु को नीचा दिखाया, यीशु को उकसाने का प्रयास किया. दूसरे ने कबूल किया कि मैं पापी हूं. हम पापी है रे. हम तो कौन है? हम तो पापी. हम तो मरना ही है. हम अपनी सजा सही काट रहे हैं. यस, वी डिजर्व दिस, बट ही डजंट डिजर्व इट. आज तो सुख लोकात्मा. त्याच्यानंतर आपण पाहतो तिसरे वचन. हे स्त्री हा तुझा पुत्र आहे आणि ही तुझी आई आहे. क्रूसावरून येशूने फक्त पाप मिटवलं नाही, त्याने तुटलेली नाती पण त्या ठिकाणी जोडली. त्याने मरियमचा, ज्या स्त्रीने त्याला जगामध्ये आणलं, ज्या स्त्रीने त्याला सपोर्ट केला, ज्या स्त्रीने त्याच्या आधी. नाव मेरी एक असं कॅरेक्टर आहे जी येशूची आई होती पण येशूच्या आधी नव्हती. यीशु बाइबल में मरियम एक ऐसा कैरेक्टर है जो यीशु की मां होके भी यीशु की अधीन थी. कैसे पता चलता है? गलील के काना में यीशु इनवाइटेड है, येशूची मां है, येशूचे शिष्य आहे. आणि त्या ठिकाणी काय झालं? द्राक्षरस संपला आणि सगळीकडे सायरा वायरा त्या ठिकाणी सगळे लोक पळू लागले, परेशान झाले. येशूची आई ताबडतोब कोणाकडे गेली? काय म्हणाली? द्राक्षरस संपला. येशू काय म्हटले? ओके मम्मी, अभी मैं कर रहा हूं. ये बोला. यीशु ने बोला ओके ओके ठीक है, आप तो मेरी माँ है, मेरी तो सुनना ही है आपकी. आप बोलेंगे तो हम नहीं सुनेंगे, ऐसे कैसे होगा? आपका वचन कहाँ पे? उर्दू. आपका वचन तो मानेंगे मानेंगे. यीशु ने क्या बोला? क्या बोला वो? नहीं. हे भाई, तेरा और मेरा क्या नाता? वेरी रूड. बहुत
रूढ़ है। अगर ऐसा बोलेंगे तो पूरे शहर में चर्चा होगी, असा पोरगा आहे तो, आईला पाहत नाही, बापाला पाहत नहीं, है कि नहीं? कैसा ही है, ना माँ को देखता है ना बाप को देखता है। तो यीशु ने क्या बोला? हे स्त्री, माँ भी नहीं बोला उसको, बाइबल में लिखा है, उसने क्या बोला? हे स्त्री, तेरा और मेरा क्या नाता है? वास्तव इसका मतलब ये कि यीशु रिस्पेक्ट नहीं करता था, क्योंकि बाइबल में आज्ञा है, मूसा की व्यवस्था में, तू आपला आई वडिलांचा काय कर? आदर कर। तो इसका मतलब की जे पण आई वडील सांगतील ते आपण काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे, है का नाही? चूक त्याचा अर्थ तो होत नाही, त्याचा अर्थ तो, कारण की बरेच लोकांना कंफ्यूजन है, क्या करे? वचन तो कहता है अपने माता पिता का आदर करना, तो यीशु ने ऐसा क्यों कहा अपनी माँ को? क्या वो खराब थी? नहीं, वो पवित्र थी, गरीब थी, मतलब मन से नम्र थी। वो मेरी कोई कंट्रोल करने वाली लेडी नहीं थी, वो बहुत अच्छी स्त्री, लेकिन यीशु ने अपनी लाइन खींची। सोचो, यीशु की मिनिस्ट्री लॉन्च अभी तक हुई नहीं है, यीशु ने अभी तक कोई भी चमत्कार नहीं किया गलील के काना के साथ। आई थिंक जॉन चैप्टर 2, यूहन्ना अध्याय 2, यीशु ने वहां पे कोई भी पब्लिक में ऐसा कोई चमत्कार नहीं किया कि लोग उसको जानेंगे, मतलब यीशु को लोग जानते नहीं थे। ना मरियम ने यीशु को कोई चमत्कार देखा है, ना यूसुफ ने कोई चमत्कार देखा, यीशु के भाई, यीशु की बहन, उन्होंने कुछ भी नहीं मालूम है, यीशु के चेलों को भी मालूम नहीं है कि यीशु चमत्कार कर सकता है उस समय तक, क्योंकि पानी का दाखरस करना ये पहला चमत्कार था, तो पहला चमत्कार होता, तो पण कोणाला काहीच माहित नाही येशू करू शकतो। हे सगळं करायच्या पूर्वी येशू त्याच्या स्वतःच्या आईला म्हणतो की हे बाई, तुमचा मुलगा जर आला तुमच्याकडे, म्हणाला तुझा माझा काय संबंध? 3 दिवस रडत बसा तू, सगळ्या गावाला सांगतात कसा पोरगा माझा हा। यीशु ने क्या बोला? उसका मतलब क्या है कि मुझे क्या करना है तुम मुझे नहीं बताओगे। प्रेज़ द लॉर्ड। क्या है उसका मतलब? मला काय करायचं है कि तू नको सांगू, मेरा पिता मुझे बताएगा स्वर्ग में। क्यों? क्योंकि यीशु ने कई बार कहा, मैं अपनी इच्छा नहीं, मेरे भेजने वाले की इच्छा को पूरी करता। यस, उसने अपनी माँ का आदर किया, अपने पिता का आदर किया, अपने भाइयों से प्रेम किया, लेकिन इन सबको किनारे रखा और पहले परमेश्वर को रखा। और हम लोग को यही नहीं आता। हम लोग ने क्या किया है? माँ बाप को पहला रख दिया है, भाई बहन को पहला रख दिया है, नौकरी को पहला रख दिया, और यीशु को किनारे कर दिया, है कि नहीं? तो सबसे पहले कौन है हमारे लिए? हमारा फैमिली। सबसे पहले हमारे लिए कौन है? हमारे मित्र। सबसे पहले कौन है हमारे? क्योंकि यस, ये भी जिम्मेदारी है, ये भी इंपॉर्टेंट है, रिश्तेदार इंपॉर्टेंट है, और यीशु किनारे में है। लाइन में सबसे पीछे कौन है? यीशु। और जरूरत पड़ने पे जब ये सब लोग हमको लात मारते हैं और फिर हम यीशु को बुलाते हैं, यीशु आ मेरे मन में समा जा। बराबर कि नहीं? संडे के दिन, संडे कौन खा रहा है? पाहुने। संडे के दिन कौन खा रहा है आपका? ये बहुत बड़ा पाप है, आज बोल रहा हूं, बहुत बड़ा पाप है जब आप संडे के दिन बिना किसी इमरजेंसी, अगर इमरजेंसी है, बीमारी है, दैट्स ओके, नो प्रॉब्लम। बट रिश्तेदार आ रहे हैं, मेहमान आ गए, इसका मतलब डायरेक्टली आपने यीशु को लास्ट लाइन पे फेंक दिया। तो यीशु ने खुद की माँ का भी बात नहीं मानी। क्यों मालूम है? अगर वो उसकी बात मान लेता, पूरी मिनिस्ट्री में यीशु को उनकी बात माननी पड़ी। यू अंडरस्टैंड? यीशु बहुत अच्छा बेटा था, वेरी गुड, क्रूसावरती कर, क्रूस के ऊपर मरने से पहले उसको याद है मेरी एक माँ है। आमीन। मरने से पहले उसको याद है मेरी एक माँ है और मेरा एक भाई है।
मैं तो फिजिकली नहीं रहूंगा इनके साथ, लेकिन मुझे उनकी सेटलमेंट करनी है। तो मरियम को बुलाना है। और वो क्या कहता है, हे स्त्री, हा तुझा पुत्र आहे, और हे बेटे, ये तेरी माँ है। मतलब कि मेरे जाने के बाद तुम एक दूसरे का ख्याल रखना। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। दूसरा इंसिडेंट, क्योंकि हमें मालूम नहीं है कि प्रभु को पहला रखने का मतलब क्या है। प्रभु को पहला रखना मतलब कि किसी को भी वो स्थान नहीं देना, पत्नी को भी नहीं। पत्नी बहुत इंपॉर्टेंट है, पत्नी को भी नहीं देना। बच्चे हमारा दिल का टुकड़ा है, बच्चों को भी नहीं वो स्थान, पति को भी नहीं वो स्थान। सिर्फ किसको, किसको, जोर से बोलो, यीशु को। वो स्थान किसको, यीशु। तो कॉम्प्रोमाइज करना छोड़ दो प्रियो। आपको कौन करना चाहिए, आपको क्या करना चाहिए, किससे मिलना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, ये दुनिया के लोग ना तय करें, प्रभु तय करें। प्रभू का वचन आपसे बात करने पर देवाचं वचन तुमच्याशी, नाते संबंध कोणतेही कोणाला तुम्हाला शिकू देऊ नका, प्रभूच्या हातामध्ये सोडून द्या। एक और जगह पे जहाँ पे यीशु मसीह किसी घर में बैठे थे, मिनिस्ट्री कर रहे थे, और चेलों ने बोला बहुत खुशी के साथ, देखो तुझे मिलने तेरी माँ आए हैं, देखो तुझे मिलने तेरे भाई आए हैं, है ना, तुला भेटायला कोण आलेलं आहे, तुझी आई आलेली। यीशुने काय करायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे होतं, थांबा थोडं, ते माझी आई आहे, ते माझे भाऊ आहे, ते तुमच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे, मी त्यांना पहिले भेटतो, नंतर मिनिस्ट्री करतो, है ना। यही चीजों को लगा होगा। अब यीशु क्या करेगा, हम लोग को छोड़ देगा और अपने माँ बाप के पास चला जाएगा। यीशु ने क्या बोला, क्या म्हटलं यीशु, कोण माझी आई, कोण माझी भाऊ, कोण माझी बहीण, कौन मेरी माँ, कौन मेरा भाई, कौन मेरा परिवार, जो मेरे पिता की इच्छा को पूरी करते हैं, वही मेरा परिवार, जो मेरे पिता की इच्छा को पूरी करते हैं। अब जब हम लोग ऐसे करते हैं, लोग हमको बुरा बोलते हैं। यस, आई डू इट, मैं फॉलो करता हूं। मुझे एक भी व्यक्ति दुनिया में ऐसा नहीं है जो मेरे निर्णय को बदल सकता। मैंने डिसाइड कर लिया प्रभु के लिए कुछ करना है, उसके सामने कोई भी नहीं कर सकता, कोई भी नहीं। मैंने अपने जीवन को ऐसा बना लिया है कि मेरे ऊपर सिर्फ प्रभु का अधिकार है, सिर्फ और सिर्फ। कोई भी मनुष्य मुझे चला नहीं सकता। ऐसा जीवन हमारा भी होना चाहिए सब। आमीन। यीशु ने यही किया, कौन मेरे भाई, कौन मेरी माँ। क्या इसका मतलब वो भूल गए उन लोगों को? 30 साल रहा उनके साथ में, वो भूल गया था क्या? वो नहीं भूला। वो ये भी बता रहा है, वो लोग भी मेरे परिवार है, लेकिन मेरे और नजदीक कौन है, जो मेरे पिता की इच्छा को पूरी कर दे। तुम सब लोग अपने चेलों को बोल रहा है, वहां बैठे थे उस घर में सारे लोग को बोल रहे हैं। हालेलुया। येशू ख्रिस्ताने शारीरिक नात्यांपेक्षा आत्मिक नात्यांना जास्त महत्व दिले। यीशु ने शारीरिक रिश्तों से बढ़कर आत्मिक रिश्तों को इंपॉर्टेंट किया। और 3 साल हो गए मैं हमेशा इस बात को कह रहा हूँ, चर्च यानी कि परिवार, चर्च यानी कि परिवार। अभी तो समझो 3rd ईयर है, अभी हम परिवार है, वैसा रहना चाहिए। हालेलुया। सबसे ज्यादा हमारा उठना बैठना हमारे एक दूसरे के साथ होना चाहिए। कौन? जो मेरे पिता की इच्छा को पूरी करते हैं, वो मेरे भाई, वो मेरे बहन, वो मेरे पिता, वो मेरे चाचा, वो मेरे रिश्तेदार। और आप देखोगे इतना बड़ा परिवार आपको दिया है अगले महीने। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पुढच्या महिन्यात पाहतो की किती भाऊ बहिणी देवाने तुम्हाला दिले, मला दिले। हालेलुया। किती लीडर्स परमेश्वराने दिले। तो यीशु हा निष्काळजी व्यक्ति नव्हता। यीशु ने अपने परिवार के लिए आंखें बंद नहीं की थी, नहीं। यीशु को परवाह थी, यीशु को प्यार था, इसलिए वो कहां पे गया?
अपने घर गया, बाइबल कहती है, और वहां पे गया नासरत में, जहाँ पे वो बचपन का बड़ा हो गया। जैसे मैं वैजापुर में आया हूँ, यू नो, जहाँ पे उसकी स्कूलिंग हुई, जहाँ पे उसका टीचर्स थे, जहाँ पे सब कुछ थे, तो तिथं यीशु गेला, खूप आनंदी, खूप एक्साइटमेंट कि मैं इधर क्या करूंगा, मेरे लोग हैं। और यीशु वहां पे गया, सबसे बड़ी निराशा वहीं पे मिली उसे। लोगों ने क्या बोला, हाँ ये तो बड़ाई का बेटा है। सोचो, सगळं जग येशूला म्हणतं तू राजा आहे, लोक येशूला राजा करायच्या तयारीत आहे, आणि त्याच्याच गावामध्ये लोक त्याला काय म्हणतात, अरे हा मला माहित आहे, हा कोण आहे, आता सुताराचा मुलगा आहे ना, तोच ना, ये वही है ना जिसके भाई बहन हमारे साथ रहते हैं। हाँ ठीक है, लोकांनी त्याला स्वीकार नाही केलं, त्याच्याच गावामध्ये लोगों ने उसको बिलीव ही नहीं किया। एंड बाइबल कहती है, वचन में लिखा है कि यीशु ने वहां पे ज्यादा काम नहीं किया, यीशु ने तिथे जास्त काम केलं नाही, त्यांनी काही लोकांवरती हात ठेवून प्रार्थना केली, तिथून निघून गेला, दुबारा गेला नाही तर। आणि मग बायबल सांगतं, A prophet is not honored in his own city. एक भविष्यवक्ता त्याच्याच नगरामध्ये त्याला आदर मिळत नाही। हे वचन यीशुसाठी करतो। तो कभी नहीं बोला कि यीशु अपने लोगों से मिला नहीं, यीशु अपने गांव गया नहीं, यीशु अपने भाई से मिला नहीं, वो मिला वहां, आमेन। यीशु वहां पे मिला, यीशु ने उनको समय दिया, यीशु ने उनको टाइम दिया, यीशु वचन घेऊन गेला, प्रेज द लॉर्ड। यीशु सामर्थ्य घेऊन गेला, यीशु स्वर्गाचा संदेश घेऊन गेला, यीशु त्या ठिकाणी नवीन जीवन घेऊन गेला, यीशु त्या ठिकाणी पुनरुत्थान घेऊन गेला, यीशु पापांची क्षमा घेऊन गेला, यीशु स्वर्गाचं रहस्य त्या ठिकाणी घेऊन गेला। आणि नासरतमध्ये गेल्यानंतर त्याला जे ऐकायला मिळालं, हा तर सुताराचा पुत्र, हा तर योसेफाचा पुत्र, याचे भाऊ आणि बहीण हे इथंच राहतात आपल्यामध्ये, आणि त्या ठिकाणी तो जास्त काही करू शकला नाही। बायबल सांगतो तो तिथून निघून गेला आणि परत त्या शहरामध्ये कधी गेला नाही। बायबल मध्ये काहीच रेकॉर्ड नाही, तो परत नासरतमध्ये गेला, परत एफ्रातामध्ये गेला नाही, एकदा गेला, टाइम दिला, म्हणजे याचा अर्थ येशूने त्याच्या स्वतःच्या लोकांना पण प्राधान्य दिलं। यीशु ने अपने लोगों को भी प्रायोरिटी दी, अपने परिवार को भी प्रायोरिटी दी, लेकिन उन्होंने उसकी बेइज्जती की, उन्होंने उसको समझा नहीं, कॉमनली ट्रीट किया। कैसा ट्रीट किया? कॉमनली। तो जब हम परमेश्वर को कॉमन ट्रीट करते हैं, हम अपने ऊपर शाप को ओढते, आपण स्वतःवरती काय करतो? शाप करतो, आपण आपल्यावरती कर्ज घेऊन येतो। या ठिकाणी येशू क्रूसावरती तिसरं वचन, हे स्त्री बघ हा तुझा पुत्र आहे, आणि हे मुला बघ ही तुझी आई आहे। या ठिकाणी क्रूसावरती त्यांनी कुटुंबाची सेटलमेंट केली आणि त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली, पण प्रभूचं मिशन फेल होऊ दिलं। कुटुंब हे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असतं, तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी नसतं। परिवार, आई वडील, भाऊ बहिणी, नातलग हे तुम्हाला ख्रिस्तामध्ये पुढे पुश करण्यासाठी पाहिजे, ख्रिस्तातून मागे खेचण्यासाठी नाही। मग त्या ठिकाणी ते वचन वापरायचं, कोण माझी आई, कोण माझा भाऊ। जर तुम्हाला लोक मागं खेचतो, हे मी नाही सांगतो, माझं नाव नका सांगतो, बायबल मध्ये वचन, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझे नातलग, जे माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतात तेच माझं कुटुंब आहे। प्रेज द लॉर्ड। सो येशूने त्याच्या कुटुंबाला पण स्थान दिलं, येशूने त्याच्या आईची पण काळजी घेतली, येशूने त्याच्या भावांना पण मान दिला, येशूने त्याच्या गावामध्ये पण गेला, पण त्याला कळालं की ह्या लोकांनी त्याला स्वीकार केलेला नाहीये। तो म्हणला की मी माझी नाही, मी त्याची इच्छा पूर्ण करू।
पण क्रूसावरती त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडली. हे बाई, हा पहा तुझा मुलगा, ही पहा तुझी आई. माझं जीवन आता मी चाललोय, ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम मला पूर्ण करायचे. हालेलुया. एक बात मैं आपको बोलूं, आपका जीवन सबसे पहले प्रभु का है. आमेन. बाद में आपके पति का, बाद में आपकी पत्नी का, बाद में आपके बच्चों का, वो लोग भी इंपॉर्टेंट है, लेकिन प्रभु का जीवन है. प्रभु ने आपको जीवन दिया. ये बात यीशु को मालूम थी. त्यांनी कुटुंब निर्माण केलं, ज्या ठिकाणी सेटलमेंट केली. त्याच्यानंतर तो म्हणाला, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू मला का सोडलेस. ही प्रार्थना म्हणजे त्याच्या खोल वेदनेचा क्षण होता. कारण की त्या क्षणाला त्या पित्याने पुत्राकडे पाठ फिरवली. बाइबल में लिखा, मैं तुझे कभी छोड़ूंगा नहीं, मैं तुझे कभी त्यागूंगा नहीं. लेकिन यहाँ पे यीशु क्या बोल रहा है, हे पिता, तूने मुझे क्यों छोड़ दिया, क्यों छोड़ दिया. इसलिए की यीशु आता सगळ्या जगाचं पाप त्याच्यावरती घेऊन उभा. एंड बाइबल कहती है कि परमेश्वर पाप के साथ कोई भी ताल्लुक नहीं रखता. गॉड हेट्स सिन. तो यीशु ने केवल पाप नहीं लिया, यीशु खुद पाप बन गया. वो पापी बना, वो रियल सजा उसने ली. ये बहुत बड़ा शिफ्ट है. हे समजायला आपल्याला खूप वेळ लागेल. तो स्वतः पापी झाला. तर पित्याने त्याच्या पुत्राकडे पाहिलं, त्याला काय दिसत आहे, क्या दिख रहा है उसको, पाप ही पाप दिख रहा है. आणि परमेश्वर कसा आहे, पवित्र आहे. तो पवित्र परमेश्वर पापासोबत संगती करू शकत नाही. इसलिए पिता ने कुछ समय के लिए यीशु को अकेले छोड़ दिया. तो यीशु को जितना भी दर्द, जितना भी दुख, जितना भी तकलीफ थी, वो अकेले सहन कर लिया. सगळं काही एकटं सहन करायचं. पिताचा भी सपोर्ट नाही, त्याच्या कुटुंबाचा सपोर्ट नाही. त्याचे शिष्य तर ऑलरेडी रात्रीच पळून गेले. पेत्र 3 वेळेस त्याला म्हणाला, मी त्याला ओळखत नाही. दुसरा शिष्य थॉमस तो ऑलरेडी सिक्क्यांसाठी विकला आणि त्यांनी काय केलं, झाडाला टांगून सुसाईड केली. यहूदा इस्करियोत, जुडास इस्करियोत. बाकी सगळे शिष्य, थॉमा हा डाऊट करत राहिला, अरे बापरे, ज्याच्यासोबत आपण होतो हा खरोखर देवाचा पुत्र होता का नाही. जर देवाचा पुत्र होता मग त्याला चापकाचे फटके कस काय मारण्यात आले. डाऊट. थॉमस डाऊट करत बसला. सगळे शिष्य यरूशलेम सोडायच्या तयारीत होते. पेत्र जो सगळ्यात पुढे राहायचा, तो म्हणाला, आता मी त्याला ओळखत नाही. हे रियालिटी प्रिय, हे रियालिटी. आणि अशामध्ये येशूने ज्यावेळेस त्याचे कुटुंब त्याच्या सोबत नाहीये, ज्यावेळेस त्याचे भाऊ त्याच्या सोबत नाहीये, त्याला वकील पण नाही, त्याला न्याय प्रणाली पण नाहीये. आता एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे त्याचा पिता. त्याच्याकडे पाहतो, स्वर्ग बंद है, स्वर्ग उस समय बंद है. और यीशु पुकारता है, हे पिता, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू मला का सोडलेस. पित्याने त्याच्या पुत्राकडे पाठ फिरवली, कारण पुत्राने तुमचे आणि माझे पाप त्याच्या अंगावरती घेतले. तो एकटा चालला, जेणेकरून आपण एकटे कधीच पडू नये. वो अकेला चला ताकि हम कभी अकेले ना चले. पित्याने त्याला सोडलं, जेणेकरून पित्याने आपल्याला स्वीकारावं. तो सोडलाय. पित्याने त्याला सोडलं काही काळाचं, पण आज बायबल सांगते की त्याने आपल्याला मोठ्या करुणेने मोठं उभं केलेलं, जवळ घेतलं. आमेन. उसने हमको बड़ी करुणा से बुलाया. त्याच्यानंतर तो म्हणाला, मला तहान लागली आहे. तो पाण्यासाठी तहानला नव्हता प्रियांनो, तो आपल्यासाठी तहानला होता. त्याने ती तहान स्वीकारली, जेणेकरून आपला आत्मा कधीही तहानलेला राहू नये. ती तहान त्याने सहन केली. आज आपण तहानलेले नसलं पाहिजे. देवाचं वचन भरभरून आपल्याकडे दिलेलं आहे, बरोबर की नाही.
इतकं वचन आहे की 4 जन्म आपण जरी घेतले तरी या टीचिंग संपणार नाही, इतकं देवाने वचन दिलं. त्या वचनाचा उपभोग आपण घेतला पाहिजे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आमेन. जो तहानलेला आहे त्याने कोणाकडे यावं? येशूकडे यावं आणि ते पाणी त्या ठिकाणी प्यावं. आणि मी जीवनाचं पाणी आहे येशू म्हणतो. जो ह्या पाण्यातून पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. येशू या ठिकाणी म्हटला की मला तहान लागलेली आहे. आणि नंतर तो म्हणाला 6वं वचन, आता पूर्ण झाले. हा त्याचा दुखी आवाज नव्हता, ही विजयाची घोषणा होती. ही विजय की घोषणा थी. अब क्या हो चुका है? पूरा हो चुका है. अब मैंने कर्जा चुकता कर लिया. ज्यावेळेस आपलं लोन संपतं किती आनंद वाटतो आपल्याला. एक लोन संपलं, येशूने आपल्या पापांचं लोन त्या ठिकाणी संपलं, आपल्या पापांची सजा त्या ठिकाणी कॅन्सल केली. तो म्हणाला आता पूर्ण झाली. आपल्यावरची शिक्षा त्याने भोगली आणि ती शिक्षा त्याने पूर्ण केली. आता पूर्ण झालेला आहे. शाप त्याच ठिकाणी त्याने तोडला आणि म्हणाला की आता पूर्ण झालेलं आहे. तारण पूर्ण झालेलं आहे. जितका त्रास त्याला द्यायचा होता आता येशू म्हणतो आता पूर्ण झालेलं आहे. ग्रीक मध्ये शब्द है टेटलेस्टाई. टेटलेस्टाई. टेटलेस्टाई का मतलब है कि अब इसके बाद कुछ करने की जरूरत नहीं है, सब कुछ पूरा हो चुका है कि नहीं. गुड न्यूज. नाहीतर आपल्याला होम हवन करावं लागलं असतं, बलिदान द्यावं लागले असतं. आपलं जीवन कर्मकांड करून, आपलं जीवन मोशेची व्यवस्था सारखं पालन करून आपण यहुदींपेक्षा बेजार झालो असतो. एक बकरी तुम्ही घेऊ शकता का दर महिन्याला कापण्यासाठी? नाही ना. आपण वर्षातून एक घेऊ शकतो, दर महिन्याला घेऊ शकता का तुम्ही? नाही. दर वर्षातून 7 दिवस येरुशलेमला जाऊ शकता का? नाही. आपण दर 50 वर्षानंतर सगळ्या काजांना आपण मोकळे करू शकतो का? दर 7 वर्षानंतर आपण जे हे कर्जमाफी करू शकतो का? ज्यांनी उसने घेतलेले तुमच्याकडून त्यांना म्हणू शकतो हा ठीक आहे आता नको देऊ, माझे 50,000 नको देऊ, असं म्हणू शकतो का? यहुदी लोक करत होते. यहुदी लोक करत होते. 100 दिवस जसा ते पाळायचे तसे आपण पाळवू शकतो का? नाही, आपण नाही करू शकत. ते सगळं करावं लागलं असतं जर येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं नसतं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जरा जरी चुकले, तुमचं काय आहे? पापाचं वेतन मृत्यू. तुमचा मृत्यू, तुम्हाला सजा, तुम्हाला पनिशमेंट आपल्याला ही भेटली असते. पण येशू म्हणाला आता सगळं पूर्ण झालेलं आहे. ते शाप जितके मी होते ते मी माझ्यावरती घेतलेले, तो त्रास जितका होता तो मी माझ्यावरती घेतलेले. आता 2 खेळे हाताला, गुडघ्याला मी ते सहन केले. काट्याचं मुकुट जे आदमाच्या शापाचं प्रतीक होतं ते मुकुट मी माझ्यावरती घेतलेलं आहे. जितकं थुंकायचं होतं ते माझ्यावरती हे लोक थुंकलेले. जितके केस काढायचे होते उपटून दाढीचे यांनी काढलेले. माझ्या पाठीवरती जितके पण चाबूक मारायचे होते ते सगळे मारलेले. जितकं रक्त माझं वाहायचं होतं ते सगळं वाहिलेलं आहे. आता पूर्ण झालेलं आहे. तर हे जीवन देवाने आपल्याला दिलं प्रिय, म्हणून आज आपण एन्जॉय करतो. पण आपली जबाबदारी संपली का? नाही, आपली जबाबदारी संपलेली नाहीये. आपली जबाबदारी काय आहे? जे त्याने पूर्ण केलेलं आहे त्याची जोपासना करणे. समजलं? जो उसने पूरा किया है उसका जतन करना. जी विजय त्यांनी दिलेली आहे ती विजय मेंटेन करणार. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या बापाने त्याच्या लेकराला प्रॉपर्टी दिली, फॉर एक्झाम्पल काय दिली? प्रॉपर्टी दिली. ती ऑलरेडी बापाने कमवलेली, लेकराला आई ती प्रॉपर्टी भेटली, काहीच करावं लागलं, तो वारिस होता, ती प्रॉपर्टी भेटली. पण आता ती प्रॉपर्टी कशी मेंटेन करायची कोणाचं काम आहे? त्या लेकराचं काम, मुलाचं काम, किंवा ज्याला पण ती प्रॉपर्टी भेटली त्याचं काम. बरोबर की नाही? जस्ट लाईक दॅट येशूने सगळं काही पूर्ण केलं,
पण ते मेंटेन करणं कोणाचं काम आहे? समझ रहे? सब कुछ यीशु ने कर दिया, सब कुछ कर दिया। प्रार्थना सिखाई, इस तरीके से प्रार्थना करो। उपवास सिखाया, ऐसे उपवास करो। मार्ग सत्य जीवन में ही हूँ, सिखा दिया। रास्ता कैसा है, दिखा दिया। सगळं काही वचनात लिहिलेलं आहे। आपलं काम काय? वचन वाणी ऐकणे आणि पालन करणे। सिंपल। क्या क्या आपल्यासाठी सगळं सोपं केलंय, तर कठीण घास त्यांनी घेतला आणि सोपा आपल्यासाठी ठेवला। हालेलुया। कठीण पाऊल त्यांनी उचललं, सोपं काम आपल्यासाठी। प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू तू सगळं पूर्ण केलेलं आहे, मग मी का फेल होतो? तर प्रभूने सगळं पूर्ण केलेलं आहे, मग छोट्या छोट्या आज्ञा मी पालन करू शकत नाही का? मला माझीच लाज वाटली पाहिजे हे वचन ऐकून की माझ्या येशूने सगळं काही पूर्ण केलं, आता मला ना बलिदान करायचं, ना मला रक्त शिंपडायचं, ना मला वलंडणाचा सण साजरी करायचा, ना तंबूचा पर्व साजरी करायचा, ना मला यरूशलेमच्या मंदिरात जायचं 17 वेळेस, बरोबर की नहीं? मला हे करायचं नहीं। तो इतना इजी है, क्यों नहीं कर पा रहे हम लोग? पाप में जकड़े हैं, दुनिया में जकड़े हैं, खुद की ही जीवन से चल रहे हैं। आजचा दिवस प्रियांनो, या त्या येशू समोर पश्चाताप करा आणि ओळखून घ्या। नाही तर तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना पण करू शकत नसते, मी प्रार्थना पण करू शकत नसतो। मला माझी प्रार्थना घेऊन याजकाकडे जावं लागलं असतं कुठेतरी, मग तो याजक कोणाकडे जावं लागलं असतं? महायाजकाकडे। मग तो महायाजक काय करेल? त्या ठिकाणी देवाकडे सांगेल, बलिदान घेऊन जावं लागलं असतं। खूप मोठी प्रोसेस होती, पण बायबल सांगते की आता पूर्ण झाले। जसं तो म्हटला, मंदिराचा पडदा आमोलू म्हटला, म्हणजे ज्या अतिपवित्र स्थानामध्ये देवाची उपस्थिती राहायची, त्या अतिपवित्र स्थानामध्ये वचन होतं, कराराचा कोश होता, हारोनची काठी त्या ठिकाणी होती। त्या अतिपवित्र स्थानामध्ये आता तुम्ही आणि मी जाऊ शकतो, म्हणजे आता मी वचन स्वतः वाचू शकतो, आता मी प्रार्थना पण स्वतः करू शकतो। मला 17 वेळेस इतरांवरती अवलंबून राहायची गरज पडणार नाही। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ये फ्रीडम प्रभु ने दी है। मैं तो आपको, जो भी याजक है उसी के पास जाना पड़ता हर बार। दिन में कितनी बार प्रेयर करते हैं हम लोग? कई बार करते हैं, कोई टाइम नहीं, जब भी मन में हम लोग प्रेयर कर सकते हैं। ये फ्रीडम दी है त्याने। तो मंदिराचा पडदा काय झालेला आहे? मधोमध आपण देवाला पाहू शकतो, आपण त्या वचनातून स्टडी करू शकतो। आमेन, यस। पण स्टडी करा, वचन दिलेलं आहे देवाने, स्टडी करा, समजून घ्या देवाचं वचन, देवाच्या मागे लागा। 7वें वचन, हे पित्या मी आपला आत्मा तुझ्या हाती देतो। हे वचन सांगतं प्रियांनो की कोणी त्याचा जीव घेतला नाही, त्याने स्वतः तो जीव दिला। आमेन। मृत्यूने येशूला पकडले नाही, येशूने मृत्यूला जिंकले। जोपर्यंत त्याच्या तोंडातून शब्द निघाले नाही की हे पित्या मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो, तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव होता। तो भाला त्याला मारू शकला नाही, ते किडे त्याला मारू शकले नाही, क्रूसाची वेदना त्याला मारू शकले नाही, त्याने स्वतः त्याचं जीवन समर्पित केलं। यशाया म्हणतो, पहा बलिदान करणाऱ्या कोकरांसारखा तो स्वतःला त्या बलिदानाकडे घेऊन जातो। हे कोकरू स्वतः त्या ठिकाणी, आमेन, तो स्वतः त्या ठिकाणी बलिदान त्या ठिकाणी झाला। तो प्रभूच्या प्रिय लोकांना वाटलं की येशू हरला, पण क्रूसावरती सैतानाचा पराभव झाला। आज प्रश्न हा नाही की येशूने काय केलं, आज प्रश्न हा आहे आपल्या समोर की आता आपण काय करणार आहोत? फक्त सण पाळणार आहोत का? केवल ये फेस्टिवल मनाने वाले हैं हम लोग, फिर अगले साल गुड फ्राइडे आएगा, फिर अगले साल रिजरेक्शन संडे आएगा, और फिर 25 दिसंबर आएगा। क्या हम ये त्योहार मनाते रहेंगे या यीशु को शरण जाएंगे? आपण फक्त दिवस पाळणार आहोत का येशूला शरण जाणार आहोत? म्हणून आज तुमचं पाप, तुमचा अहंकार, तुमची जखम, तुमची भीती हे सगळे क्रूसाखाली ठेवूया। आमेन। आपला व्याप
आपल्यावरचा तणाव, आपले सगळे खटले, सगळे बिघडलेल्या गोष्टी या त्या क्रूसावरती ठेवू, क्रूसाखाली ठेवू. आणि आज देव आपल्याला आमंत्रित करत आहे, क्रूसाकडे नाही, क्रूसाखाली. आमेन. क्रूसाकडे नाही. आता तुम्हाला तो क्रूस घ्यायचा नाहीये, त्या क्रूसाखाली आहे, येशूच्या पायथ्याशी. आणि म्हणून आज आपण प्रार्थना करू की प्रभू, मी सर्व काही तुझ्या क्रूसाखाली ठेवतो, तुझ्या चरणाशी ठेवतो, तुझ्यावरती मी विश्वास करतो. मला तू सोड, मला तू वाचव. आणि ज्या उद्देशासाठी तू त्या दिवशी जी वेदना सहन केली त्याचं मर्म मला समजू दे, आणि मी त्याच्यासाठी गंभीर व्हावा, सिरियस व्हावा, यासाठी मला तू बुद्धी दे. आमेन. शेवटची ओळ वाचतो. क्रूसाखाली ठेविले जीवन माझे, रक्ताने धुतले पाप सारे, काट्यांचा मुकुट प्रेमाचा राजा, वेदनांतून फुलले तारण साजरे. माझे सर्व काही तुझ्या चरणी, जीवन मरण तुझ्याच हाती. माझे सर्व काही तुझ्याच चरणी, जीवन मरण तुझ्याच हाती. येशू माझा, क्रूस माझा, विजय गीत मी गातो ऐकते. येशू माझा, क्रूस माझा, विजय गीत मी गातो. आजचा दिवस रडण्याचा नाही. येशू म्हटलं, माझ्यासाठी रडू नका, तुमच्या लेकरांबाळासाठी. प्रेज द लॉर्ड. आपण येशूचं दुःख सहन पण करू शकत नाही, कल्पना पण करू शकत नाही, इतकं क्रूर ते दुःख होतं. पण आज काय करायचंय? आज आपल्याला पश्चाताप करायचा. आमेन. त्याचं रक्त आपल्याला बोलवतं. आमेन. त्याचं शरीर आपल्याला बोलवतंय. आज आपण त्याचा शोध घ्यायचा. आज आपण त्याने केलेलं बलिदान, जी आहुती दिली, त्याचं मर्म घ्यायचं आहे. आज हमें उसकी इंपॉर्टेंस को समझना है और अपने जीवन को, जिसने हमारे लिए जीवन दिया, उसके लिए हमें भी अपने लिए जीवन, अपना जीवन उसके हाथ में से. आमेन. या आपण प्रार्थना करू आणि आपण प्रभू भुजमध्ये जाऊ. सगळेजण आपण डोळे मिळतो आणि समर्पण